संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करत असताना मला मिळेल, त्यामुळे हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा राहणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो पिज्जू आणि त्याच्या साथीला फैजान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना मला मिळतात. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. फिरोज जायंट्स या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आघाडीची जोडी दाखल होत असताना मला मिळतं. पहिलं षटक जयंत पाडवे यांना आपण पाहतो आहोत. गोलंदाजी मार्कवरती जयू दाखल होत असताना मला मिळतील. मॅन इन ऑरेंज जर्सी, ऑरेंज आर्मी आणि ब्लू आर्मी या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल इथे मात्र स्क्वेअर कट केलाय. अपीस होता आणि त्याला पनिश केला. पहिल्याच बॉलवरती इज्जूच्या बॅटमधून आलाय चौकार. इज्जूच्या खेळाचा थाटच असा राहिलाय, रुकना में आता नहीं और झुकना कभी हमने सीखा नहीं. पसंत नाही केला. हलक्या हाताने बॅकलेफला खाली ठेवलं. चेहरा लवकर खुला केला होता. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. दोन आलेल्या पाला मिळाल्या. संघात धावसंख्येमध्ये भर पडतीये. एकंदरीत आपण पाहतो 6 धावा पलकावरती बनलेल्या पाला मिळतात. मोठं लक्ष उभं करायचं इरादे मोठे घेऊन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. 6 बनलेले आहेत. उजव्या बाहेर अप्पर कट. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने. रन्स मिळतील 6. इट्स अ मॅक्सिमम षटकार. चौकार बाला मिळाले. षटकार बाला मिळाले. या षटकामध्ये धावांचा रतीप रचला जातोय. धावा वेगाने आहेत. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला. आणखी एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. षटकार. बांडोरी में कवर भिजवा दो. इज्जू मार रहा है. इकडे तिकडेच पसरेल. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय त्याचा थाप निराळा आहे. तो थांबायला तयारच नाहीये. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला फ्लिक केला होता. मिडॉन तैनात आहे. फ्रंट लेग पुढे आणलं. थोडा शफलिंग क्रॉस केला होता. डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. उजव्या एसीच्या बाहेर हा खेळाडू निष्णात आहे. भूल भुलैयामध्ये राजपाल यादवला पाणी म्हटल्यानंतर तो उडी मारायचा. हा षटकार मारतो. उजव्या एसीच्या बाहेरच्या बॉलवरती मोठे फटके घेतो. संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिली तर 18 धावा धापलकावरती बनलेले आहेत. 18 ऑन दी बोर्ड. धावा सातत्याने येत आहेत. पुढचा बॉल. या वेळेला आम्ही याचाच उल्लेख केला होता. उजव्या एसीच्या बाहेर टाकाल तर रात्रभर इज्जू षटकार ठोकेल. आणखी एक षटकार.
24 धावा बनलेल्या आहेत आणि 24 धावा इज्जूच्या बॅटमधून आल्यात. 3 षटकार 1 चौकार. मी भूल भुलैयाचा उल्लेख केला, राजपाल यादवचा उल्लेख केला. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवले इज्जूला, तो केवळ षटकार मारतो. राजपाल यादव भूल भुलैयामध्ये पाणी बघितलं उडी मारत होता, हा षटकार मारतोय. लांब लचक फटकेबाजी पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जिथे मात्र 24 बनलेल्या पाहायला मिळतात. रन्स येऊ लागले, धावा सातत्याने येत आहेत. स्ट्रायकर एंडला यावेळेला फैजान पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअरला एक वेगाने चेंडूवरती येतं, सिंगल निश्चित आली. एकेरी धावा आली. 25 धावा. स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करावी लागणार आहे, कारण जास्तीचं इज्जूला स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं राहणार आहे. धावफलकावरती 25 बनलेला आहे. 25 ऑन दी बोर्ड आहेत. 25 धावा धावफलकावरती बाला मिळतात. तुटून पडतोय, बरसतोय, चांगले स्ट्रोक खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन अंकित कदमचा हा बॉल बाकफुटला आला होता. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. स्वीपर कव्हर बाला मिळाला. सिंगल येईल. कुशल चेंडूवरती वेगाने आला. सिंगल इथून आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. धावफलकावरती रन्स बनला त्या 26 ऑन दी बोर्ड आहेत. धावा गोळा करावा लागणार आहे सातत्याने, त्याकडेच कौल बॉला मिळतोय. सिंगल आलेली बाला मिळाली होती आणि त्याचमुळे रन्स बढोतरी होत असताना बाला मिळते आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. हा कमी गतीचा बॉल जास्तीचा दुरून जाणारा दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येते. 27 धावा धावफलकावरती बाला मिळतात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथून मात्र कॅच कॅरी झाली का हे पाहावं लागणार आहे. विथ द बॅट आलाय. सिंगल इथून येत असताना मला मिळते. 28 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती बाला मिळाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 28 धावा धावफलकावरती बाला मिळतात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कदम. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिला होता. स्क्वेअर कट मारण्यासाठी सातत्याने खेळाडूला एक मुभा देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे जिगरीचं काम आहे. जिथे मात्र आपण पाहिलं ना, अंकित कदम करत असताना तो पाला मिळतोय. डीप मध्ये त्याने प्रोडक्शन ठेवलेलं आहे. त्याला ठाऊक आहे सापळा रचलेला आहे, बॅटर आउट होऊ शकतो. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. जमिनीला गुदगुल्या करत अलांबी द कार्पेट. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. चौकार. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून बाला मिळाला. गोळीच्या वेगाने जणू काही गोलीगतचा स्ट्रोक मला मिळाला होता. झापूक झुपूक चौकार. संघाची धावसंख्या 32. 32 ऑन दी बोट. 32 ला 0. यावेळेला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. सकाळी आंघोळ करताना ओला साबण हातातून निसटा म्हणा तशी ही कॅच निसटली आहे. हा झेल व्हायला होता. इज्जूला जीवदान देणं वरदान साबित होईल. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती त्याची प्रचिती आलेली आहे. 33 धावा धावफलकावरती बनलेल्या. 33 ऑन दी बोट विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये बाला मिळतोय. फ्रुट्स जायंट्स या टीमची धावसंख्या 33 ला 0.
संख्येवरती रोहित शर्माचा झेल तिसरा परेराने सोडला. न भूतो न भविष्यती 264 धावांची खेळी रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटमध्ये केली. मार्टिन गुप्टिलचा झेल मार्लन सॅम्युएल्सने विश्वचषकामध्ये 4 धावसंख्येवरती सोडला होता. 235 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडलेले आहेत. किरण मोरे यष्टांच्या पाठीमागे ग्रॅहम गुडचा झेल सोडला होता. त्याने 33 वरती त्याने 333 बनवल्या. 33 बनलेले आहेत. पुढचा बॉल इज्जू साठी हा बॉल पुन्हा एकदा फटका बसतोय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. धावा मिळतात. एक धाव कंप्लीट. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना मला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत दुहेरीच्या मदतीने जिथे 35 धावा दाबलकावरती मला मिळाली आहे. 35 ऑन दी बोर्ड. आज 55 तारेवरची कसरत करायची आहे. मग कडाव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वतःच्या शस्त्र आणि अस्त्रांचा वापर चांगलाच करावा लागणार आहे. आणि आज त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हवा वेगाने आहे आणि त्यामुळे स्वतःला सावरणं आवरणं याही गोष्टी महत्वाच्या राहतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओंकार यादव यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक नाही. रन्स मिळतील. या बॉलवरती 4 डाऊन द ग्राउंड आला हा चौकार. समोरच्या बाजूला ऑन साइडला षटकार, पॉइंटला षटकार, चौकार आणि तदनंतर आता डाऊन ग्राउंड लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सिंगल घेते. 14 चेंडू 38 धावा. इज्जू बॅटिंग करतोय. फलकावरती 40 बनलेले आहेत. 40 ऑन दी बोर्ड आहेत. त्यामधला सर्वाधिक जास्त कॉन्ट्रीब्युशन 90% कॉन्ट्रीब्युशन हे इज्जूच्या बॅटमधून येणाऱ्या 38 धावांचं राहिलंय. 38 नॉट आउट तो बॅटिंग करतोय. 64 रन्स त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये पाहिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जण याच गोष्टीची अपेक्षा करत असेल की त्याच्या बॅटमधून आणखीन एखादं अर्धशतक पाहायला मिळावं. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. दिशाहीन राहिलाय. अमांतर धाव येते. 41 धावा दाखल कवरती बनलेल्या आपण पाहत आहोत. ऑन साइडला खेळलेला पाहायला मिळाला लेग बाईच्या स्वरूपामधून. हाच खरीच गोष्ट आहे की मयूर कडव सरांना तारेवरची कसरत करावी लागते. थोडासा बॅलन्सही जातोय. दुपारची वेळ आहे. कदाचित त्यामुळे असं कडाक्याचं ऊन आहे. एकेरी आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 42 ऑन दी बोर्ड आहेत. बेचाळीस धावा फलकावरती. पुढचा बॉल. त्यावेळेचा चेंडू देखील दिशाहीन. पुन्हा एकदा बाला मिळतोय. अमांतर धाव आली आहे. 43 धावा फलकावरती आहेत. .43 ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू या षटकातील. ओंकार विकेटच्या शोधामध्ये. यावेळेला समोर बॅटमधून सुंदर साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार.
खेळ संपलाय. इज्जू बॅटिंग करतोय. 16 बॉल 46. तिसऱ्या षटकातील खेळ अजूनही प्रगतीपथावरती आहे. त्यावेळेस बॉल पुन्हा एकदा डावी अशी सोडून जाणारा. दिशाहीन 50 धावा फलकावरती. पन्नास धावा फलकावरती भंडवल्या. शेवटच्या चेंडूवर बाकी आहे. सॉफ्ट हँड ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. सिंगल आली आहे. 47 नॉट आउट. इज्जू संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत भंडोली पाहायला मिळते ती 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. ना 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल ऑन साइडला धमाका. या स्पर्धेमध्ये आणखीन एक अर्धशतक कंप्लीट होत आहे. इज्जूच्या बॅटमधून सेकंड हाफ सेंचुरी आली आहे. का बॅटिंग केली आहे त्याने. 57 ऑन दी बोर्ड. आतमध्ये बहर आतला. यावेळेला लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. झेल बनू शकलेला नाही. धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावफलकावरती 58 बनलेले आहेत. 58 ऑन दी बोर्ड.
फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहत आहोत 58 बनलेले आहेत. उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा भाऊ दिशाहीन राहिला आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळते. एक्स्ट्राची रन्स आहे. फलकावरती 59 धावा. फलकावरती 59. ऑन द बोर्ड. यावेळेला समोर डाऊन टू ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच तोही योग्यरित्या. षटकार. ऑन दी बोट. काय षटकार बाला मिळाला. समोर फैजानच्या बॅटमधून लांबलचक फटका येत असताना बाला मिळाला. समोर केला होता. बॅटचा फ्लो सारं काय सांगून जातं. चौथं षटक प्रगती बाताबर्गी 60 ऑन दी बोर्ड आहेत. इज्जू नॉट आउट आहे. त्याच्या बॅटमधून रन सातत्याने बाला मिळाल्यात. बॅटर शफल झालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर आलाय. त्यामुळे रिच मध्ये बॉल असल्या कारणास्तव धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये दिल्या जाऊ शकत नाहीत. 60 ऑन द बोर्ड आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो प्रगती पदावरती असताना. यावेळेला फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही या त्या ठिकाणी. रन्स निश्चित मिळतील. एकेरी धावा आली. दुहेरीचा प्रयत्न झाला. 2 धावा. 1 शॉट. केवळ एकच धाव मिळेल. 66 धावा फलकावरती आहेत. 66 ऑन द बोर्ड. 66 धावा फलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. अद्याप एका षटकाचा खेळणं बाकी आहे. रन्स बनताना बाला मिळतात. धावा ओसांडून वाहू लागल्यात. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टी रक्षकाचा वेध घेईल. फलकावरती बनल्या त्या 66 4 षटकांचा खेळ संपला. इज्जू आणि त्याच्या साथीला फैजल ज्या रीतीने बॅटिंग करतायत. धावा वेगाने त्यांच्या बॅटमधून बाला मिळाल्यात. 8 धावसंख्येवरती फैजलला आपण पाहतोय आणि त्याच वेळेला इज्जूच्या बॅटमधून आलेल्या त्या 52 धावफलकावरती आहेत. त्या 66 ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. प्रगती पदावरती येत असताना शेवटच्या षटकामध्ये आपण गोलंदाजीमध्ये फेरबदल पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होती. 66 धावा धावफलकावरती बनलेल्या धावांचा सेल लागलाय जणू काही. ज्या रीतीने अटॅकिंग इंटरनेट जुने बॅटिंग केली. सेकंड हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून बाला मिळाली आहे. आणखी एक मोठी अपॉर्च्युनिटी राहील. स्वतःचाच विक्रम मोडीस काढतो का त्याची चर्चा निश्चित होत असताना बाला मिळेल. ज्या रीतीने तो खेळतो मैदानाच्या आतमध्ये हवेपेक्षाही जास्तीचा वेग त्याचा बाला मिळाला. ज्या काही कॅचेस ड्रॉप झाल्या ना त्याचा मोबदला आणि त्याचा फायदा त्याने चांगला घेतलेला बाला मिळाला. 36 वरती होता ज्यावेळेला त्याची कॅच ड्रॉप झाली होती. अलोर फुलटोज ऑन साइडला. पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. धाव मिळतात 4. आलाय सनसणी चौकार.
70 बनलेले आहेत. आणखीन एक चेंडू ऑन साईडला केला, पुन्हा एकदा हुक केला, धावानं बुक केलाय. रन्स मिळतील या बॉलवरती 6. येतो तुंगाने आकर्षक षटकार. ज्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण करत असताना सध्याच्या घडीला इजूला पाहतोय. 76 ऑन दी बोट, नॉट आउट बॅटिंग करतोय 62 रन्स वरती. 62 रन्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये धावा आणि धावा वेगाने येत असताना मला मिळाल्या दिज्जूच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साईडला आणखीन एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फाईन लेगला टार्गेट केलाय. रन्स याही बॉलवरती मिळतील त्याच्या आणि स्वतःचा विक्रम विजूने मोडीस काढलाय. 66 रन्स नॉट आउट आणि संघाची धावसंख्या 80 ऑन द बोर्ड. स्वतःचा विक्रम स्वतःनेच मोडीस काढलाय त्याने. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून. सिंगल मिळाली, चुकीच्या एंडला थ्रो. रन्स मिळतात एकंदरीत 2. 82 धावा धावलकावरती 82 ऑन दी बोर्ड आहेत. 82 धावा धावलकावरती बनलेले आहेत. 68 वरती बॅटिंग करतोय इजू. 82 ऑन दी बोर्ड. धावा वेगाने बनवल्या, चहू बाजूला फटकेबाजी केली. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा, बस आपलीच हवा. का बॅटिंग केली भावा. इजूचा खेळ जो बहरात येत असताना मला मिळाला. 82 बनल्यात. पुढचा बॉल ऑन साईडला उंच गेला आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी लढतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. आटोकला षटकार. Is not out. 88 on the board. धावा 88 ऑन दी बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी राहिला या सत्रातील, या षटकातील. उजव्या सीच्या बाहेर आणखीन एक अफलातून आकर्षक ड्राईव्ह. रन्स मिळतात 4. 92 ऑन दी बोर्ड बनल्यात. रन्स का बॅटिंग केली आहे आणि इजूच्या बॅट मधून निघणाऱ्या या दमदार प्रदर्शनासाठी एकदा जोरदार टाळ्या द्यात. एकटा नल्ला तो मैदानाच्या आतमध्ये. इजूने काय बॅटिंग केली. धमाके धमाके आणि धमाके. दिवाळीच्या ऐवजीच फटाकेच फोडलेत त्याने. 78 रन नॉट आउट. आणखीन एक कीर्तिमान प्रस्थापित केला इजू. 78 नॉट आउट. 500 रुपयाचा पुरस्कार त्याला दिला जाईल. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली मला मिळाली होती. 92 ऑन दी बोर्ड आहे. 93 रनचं टार्गेट. या सेकंड इनिंग मध्ये काय घडणार काय बिघडणार. फर्स्ट सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. आवाजामध्ये बदल करूयात. या आपण निलेजी पवार सरांचा आवाज ऐकूयात.
हॅलो. फिरोज खान यांच्याकडनं इज्जूसाठी उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी आमंत्रित करेन दोन्ही संघाच्या कॅप्टनना सागर जोशी आणि प्रशांत दाभोळकर यांना विनंती करेन की टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मी मोसीन यांना विनंती करतो टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. मोसीन. सागर जोशी, प्रशांत दाभोळकर. उपांत्य फेरीतला दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होत आहे. शील्ड वॉरियर्स विरुद्ध हल्क स्मॅशर या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. हल्क स्मॅशरचे कर्णधार सागर जोशी. कुठे असाल तर लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि शील्ड वॉरियर्सचे कर्णधार प्रशांत दाभोळकर आलेले आहेत. धावांचं आव्हान इन्फिनो टायटन्स समोर आहे. एक मोठं असं आव्हान 5 षटकामध्ये. सागर जोशी बॉक्सर. सागर हल्क स्मॅशरचे कर्णधार आणि प्रशांत दाभोळकर. मी मोसीन यांना नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करेन. उपांत्य फेरीतला दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होत आहे. हल्क स्मॅशर आणि शील्ड वॉरियर्स. बीपीएल कॉल दिलेला शील्ड वॉरियर्सचे कर्णधार आणि बीपीएल आलेला आहे. पुन्हा एकदा नाणेफेक होत आहे. बीपीएल काय घेणार आहे तुम्ही? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे शील्ड वॉरियर्सने. धन्यवाद मोहसिन. शील्ड वॉरियर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील सामन्याला सुरुवात होत आहे. मोठं असं आव्हान इन्फिनो टायटन समोर. 93 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये. हे आव्हान पूर्ण करतील का बघूया. पुढच्या इनिंगला सुरुवात होत आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन आयोजित बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पुढील समालोचनासाठी मी पवार सरांकडे जाईन. धन्यवाद जय सर. धन्यवाद राजेश सर. एक मोठं टार्गेट 92 धावा ज्या मात्र बनवल्या आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. रोहित सुतार आणि विरल जोशी. 92 बनवल्यात. 93 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. 325च्या स्ट्राईक रेटने धावा इजूच्या बॅटमधून आल्या. 78 धावांची वादळी खेळी त्याची पाहायला मिळाली. 7 षटकार आणि 6 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 24 बॉलमध्ये 78 धावा इजूने बनवल्यात. आता 30 बॉलमध्ये बनवायच्या त्या 93 धावा. इन्फिनो टायटन्स या टीमला आवश्यकता आहे 93 धावांची आवश्यकता आहे आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातोय. .6 सरासरीने धावा इथे मात्र बनवायच्या आहेत आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. रोहित
सुतार आणि तुषार विरल जोशी आणि रोहित सुतार हे दोन आघाडीचे बॅट्समन 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेत. राजेश सर, टॉस झालाय. नेक्स्ट मॅच शिल्ड वॉरियर्स टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढचा सेमीफायनलचा सामना शिल्ड वॉरियर्स आणि हल्क स्मॅशर अशी मॅच पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग घेतल्या टॉस जिंकल्यानंतर. आता गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज दाखल होतोय. मामा दाखल झालाय. पहिलाच बॉल फुल टॉस होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. मामा चेंडू खाली स्वतः येतोय, परंतु तिकडे मात्र जर पाहिलं तर रेहान आला होता. कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या. 2 धावांनी सुरुवात केली. रोहित सुतारचा झेल या ठिकाणी सोडलाय. चेक केलं जाईल. आपण तिसरे पंच या आपण वेस्ट साईडचा नो बॉल आहे की नाही चेक केलं जाईल. कमरेच्या वरती चेंडू हाताळलाय की नाही हे पाहिलं जाईल. 93चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा आली आहे. रोहितच्या बॅटमधून या धावा आल्यात. नो बॉल. पहिल्याच बॉलला नो बॉल आलाय. 9+2 अशा 3 धावा पहिल्या बॉलवरती. इथे मात्र स्क्वेअर कॅट. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. रोहित सुतारच्या बॅटमधून सुरेख फटका. चौकार. आल्यात. पहिला नो बॉल. त्याच्यानंतर फ्रीहिटच्या बॉलवरती चौकार ठोकला रोहितने. फुलटॉस बॉल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पाहावं लागेल. तिकडे क्षेत्ररक्षकाने बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला आणि धावा या बॉलवरती देखील आल्या 4. ठोकला. 2 लगातारचे 2 चौकार आले. रोहित सुतारच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. अशाच प्रकारे धावा बनवाव्या लागतील. 2 बॉलमध्ये 11 बनवल्यात. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण जवळजवळ 19 षटकार. इथे मात्र सरासरी धावा बनवायच्यात. आणखीन एक तडाखा. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित सुतारच्या बॅटमधून आता येतोय षटकार.
रोहित सुतार याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. 3 मोठे फटके खेळले, 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. का बॅटिंग चालू आहे, 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. फटकेबाजी सुरू आहे, जसं तसं उत्तर मात्र पहिल्या षटकामध्ये देतोय. आणखीन एक फुल टॉस होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी तर होती, परंतु इथं मात्र जर पाहिलं तर कॅश ड्रॉप झालाय. मामाच्या हातातून हा झेल निसटलाय. संघाची धावसंख्या जी मात्र आता 17 वरती थांबली आहे. 4 बॉल 17 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल मामाचा, मामावरती हल्ले चढवलेत पहिल्या षटकामध्ये. हा देखील बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटवरती बरोबर आले नाही. इथे मात्र धावबादची संधी आणि इथं काय घडतंय, धाव घेण्याची आवश्यकता नव्हती, परंतु विरल जोशी यांचा कॉल चुकला आणि त्यांची विकेट इथं मात्र मिळते. चेक केलं जाईल कोणता खेळाडू आउट आहे ते पाहिलं जाईल. धावा येत होत्या, परंतु पुढच्या 2 बॉलवरती मामाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. विरल जोशी यांना मात्र आता जड पावलांनी मैदान सोडावं लागतंय. चला पुढचा बॅट्समन तयार ठेवा. जोशी बाद नसणार आहेत. दोन बॉल बीट केलेत, 17 धावांवरती एक खेळाडू बाद झाला. आता मैदानामध्ये तौफिक झालाय. तौफिकने कालचा सामना जिंकून 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 तर आल्यात, अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 25 बॉल बाकी आहेत आणि 76 करायच्यात. अरे हे टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. चांगली बॅटिंग लाईनअप आहे इन्फिनिटी टायटन्स या टीमकडे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. याच्यानंतर अंकित कदम देखील येणं बाकी आहे. मैदानामध्ये विरल जोशी आणि त्याच्या जोडीला तौफिक मलकानी हे 2 खेळाडू आता मैदानात दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न झाला, परंतु थेट बॉल यष्टीरक्षकाकडे गेला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 17 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील आली धावबादची. आता येणारे 24 बॉल बाकी आहेत आणि 76 धावांची आवश्यकता. पहिल्या 3 बॉलवरती 17 बनवल्या होत्या, परंतु नंतरच्या 3 बॉल ती 1 विकेट देखील आली आणि 2 डॉट देखील पाहायला मिळाले. एकही धाव आली नाही. 17 वरती संघ पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक केलं मामाने पहिल्या षटकामध्ये. रोहित सुतारला थांबायची आवश्यकता होती. धावांपर्यंत पोहोचू शकला असता. चांगली बॅटिंग तो करत होता आणि कॉलिंग चुकलं, त्याच्यामुळे धावबादची विकेट आली. रोहित बाद झालाय, परंतु आता विकेटही चांगली राहिली आहे. इजूने देखील चारी बाजूने फटकेबाजी केली, त्याने धावा बनवल्या. विरल देखील तशाच प्रकारे बॅटिंग करतो. म्हणजे या 2 खेळाडूंमध्ये आता हे बॅटल पाहायला मिळेल, हे युद्ध रंगेल. विरल जोशी आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर तौफिक मुलानी आणि गोलंदाजीसाठी इजू. तौफिक मलकानी आपण पाहतोय. या बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका जो खेळला गेला, इथं मात्र एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे मात्र पुढे जाईल. एकेरी 2 धावांनी जर खेळला तर रिक्वायर्ड रन रेट वाढेल आणि त्याच्यानंतर दबाव निर्माण होईल. तो दबाव जर हटवायचा असेल तर तौफिक मलकानी आणि विरल जोशी यांना भागीदारी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय तौफिक मलकानीच्या बॅटमधून. हा षटकार येतोय.
षटकार ठोकलाय तौफिक मलकानी याच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. संघाची धावसंख्या 25. आणखीन एक समोर खेळ आहे लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे आता तिकडे, कोणतीही चुकी करणार नाही. पुढच्याच बॉलवरती आली विकेट. टीमने तौफिक देखील आता बाद झाले. रोहित सुतार बाद झाला. मैदानामध्ये विरल जोशी आणि त्याच्या जोडीला अंकित कदम. रिक्वायर 100 आता 21च्या जवळ जाऊन पोहोचलाय आणि त्याच सरासरीने धावा बनवावे लागतील. 68 ची आवश्यकता आहे. 20 बॉल 68 ज्या इथून पुढे धावा बनवायच्या. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करू. बांडोंगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 8 जे पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा सामना कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाईल ही लढत. फ्लिक केला आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये. कॅच सुटलाय. रहीम त्या ठिकाणी होता, त्याने हा झेल सुटलाय. त्याच्याकडून हा झेल सुटलाय. चूक केली आहे. अंकित कदमला हे जीवदान मिळते, परंतु आता सामना पुन्हा एकदा पुढे जातोय. 19 बॉल मध्ये 67 धावांची आवश्यकता आहे. इज्जूच्या या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. 9 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाली. तौफिकने षटकार ठोकला होता, परंतु त्यांच्या पुढच्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाली, यश मिळालं. विरल जोशीकडून देखील अजूनही मोठी धावसंख्या उभी केली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये विरल जोशीने कालच्या दिवसामध्ये बॅटिंग चांगली केली होती, परंतु आता आवश्यकता आहे. चॉप केलाय. हा बॉल खोलात टाकला होता. 1 सिंगल तिकडून मिळेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो विरल जोशी. षटकाची समाप्ती होती. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 बाद 27 धावा. बॅटनं मिड विकेटच्या दिशेने फटका खेळाय. कार्पेटच्या सहाय्यानं तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल. 23 वरती रिक्वायर 100 जाऊन पोहोचलाय. 17 बॉल 65 ची आवश्यकता. इथून पुढे असणारी गोलंदाजी मार्क वरती सैबू आलाय. सैबूने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता. बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि धावा आल्या त्या 4. इज्जूने ज्या ज्या वेळेला बॅटिंग केली, ज्या ज्या वेळेला धावा बनवल्या, त्या वेळेला संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला. 1 मॅच सोडली तर पहिली मॅच तो खेळात 50 केली. 64 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या मॅच मध्ये लवकर बाद झाला, सामना गमावला. हा खराब बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केलाय. त्याच्यावरती धावा मिळत आहेत 4. नो बॉल वरती चौकार.
कॅश प्राइज असणार आहे. या बॉलवरती देखील चौकार येतोय. नो बॉलवरती 4. राजू तांबे याचा देखील आज वाढदिवस आहे. 21 वर्ष त्याला पूर्ण झालेत. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फिरोजभाई यांच्याकडून त्या शुभेच्छा आल्यात. 2 नो बॉल टाकलेत. गोलंदाजी करू शकणार नाही. दोन्ही बिंबर टाकलेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 42 वरती जाऊन पोहोचली आहे. 42 42 धावा फलकावरती आहेत. 2 षटकं 2 बॉल. सामना आता 16 बॉल आणि 51 वरती आलाय. 16 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता विजयासाठी. तर या ठिकाणी आपले मित्र कुणाल टिंबाडिया उद्योजक यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. राजेश तांबे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 21 वर्ष पुढे झालं त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बेचाळीस झाल्यात. चला मॅचला सुरुवात करा. सामना का थांबवलाय? दोन लगातार बिमर टाकलेत. त्याच्यामुळे गोलंदाज सैबू आता पुढचे 4 बॉल टाकू शकणार नाहीये. 16 बॉल 51 ची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 19 आलाय. आता 19 वरती आलाय आणि करंट रन रेट 18 आहे. म्हणजे धाबा होऊ शकतात. 16 बॉल मध्ये 51. गोलंदाजीसाठी पुढचे 4 बॉल टाकण्यासाठी फैजान पटेल. हा बॉल बराचसा बाहेर. पहिलाच बॉल वाईट बॉल टाकलाय. पुढचा बॉल नक्कीच फ्री हिटचा असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू. अंकित तांबे मैदानामध्ये बॅटिंग करतोय. अंकितच्या बॅटमधून 13 धावा आल्यात. अंकित कदम आपण पाहतोय. अंकित कदम 13 धावांवरती तो बॅटिंग करतोय. या बॉलवरती स्क्वेअर केट पाहायला मिळाला. बॉल पॉइंटच्या दिशेने निघाला आणि पोचला देखील. अंकितच्या बॅटमधून नो बॉलवरती हा चौकार. आणखीन एक खराब बॉल. पहा काय घडलंय. पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती मोठा फटका. चौकाराला 5 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 5 ने पुढे गेली. नो बॉलवरती चौकार. अंकितच्या बॅटमधून या धावा आल्यात. धावफलक जर पाहिला तर सुबोध धावा झाल्यात. 5 धावा आल्यात. नो बॉलवरती चौकार आला.
सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. इन्फिनिनो टायटन्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 16 आणि 16 बॉल मध्ये करायच्या त्या 45 धावा. 16 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. अंकित आपण पाहतोय नक्कीच प्रेक्षकांची इच्छा आहे की मामाला अजून एखादी ओव्हर दिली गेली पाहिजे, कारण मामाने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यामुळे आणखीन त्यांच्या चाहत्यांची या इच्छा आहे की मामाने आणखीन एक ओव्हर, परंतु एकच गोलंदाजाला आपण एक षटक देतोय. संघाची धावसंख्या 18. 16 बॉल मध्ये 45 ची आवश्यकता आहे. 16 चेंडू 45. पुढचा बॉल देखील कंटिन्यू फ्री हिट. मॅच मध्ये संपूर्णपणे जर पाहिलं तर दबाव आता दोन्ही टीम वरती पाहायला मिळतोय. हा फुल टॉस गॅप मध्ये ढकलला आहे, कवसला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे. दुहेरीचा प्रयत्न, दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट. संघाचं अर्धशतक धावफलकावरती लगावलं. इन्फिनिनो टायटन्स या टीमची धावसंख्या 50. येणारे 15 बॉल बाकी आहेत आणि 43 ची आवश्यकता. अजून एखादं मोठं षटक जर आलं, 15 बॉल बाकी आहेत म्हणजे या षटकातील 3 बॉल बाकी आहेत. या 3 बॉलवरती मोठे फटके तर आले तर अजून कमबॅक होईल. संघर्ष चालू आहे. हा बॉल ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या साह्यानं, लॉंग ऑफ मध्ये गेलाय. इकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव. एका धावेवरती समाधान. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 51. 14 बॉल बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू 42. सामना सोडलेला नाहीये. विरल जोशी यांनी बॅटिंग करतायत. विरल जोशी 3 धावांवरती. अंकित 20 धावांवरती बॅटिंग करतोय. अंकित कदमच्या बॅटमधून धावा आल्यात. हा बॉल समोरच्या दिशेने बॉलर्स बॅक ड्राईव्ह. इथं मात्र काय घडतंय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला आणि तिकडे धावाची विकेट मिळवली. विरल जोशी बाद. विरल लवकर बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये धीरज. वरती 3 विकेट गमावल्यात. इन्फिनिनो टायटन्स या टीमने 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 42 करायच्या. तिथून पुढे यानंतरचं षटक देखील इम्पॉर्टंट येते. 13 बॉल इम्पॉर्टंट आहेत इन्फिनिनो टायटन्सच्या फलंदाजांसाठी. अंकित मैदानामध्ये अजूनही उभा आहे. त्याच्या जोडीला आता धीरज पाटील गेलाय. रिक्वायर्ड रेट पुन्हा एकदा 19 पुढे गेलाय. आवश्यकता आहे धावेची. सरळ बॅटने गॅप मध्ये ढकलायचा प्रयत्न. कव्हर्सला चांगला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचेल. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जी मात्र पुढे जाईल 53 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 ला 3. येणारे 12 बॉल आणि 40 ची आवश्यकता.
40ची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक षटका मागं 20 धाबा बनवायच्यात. 275च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय अंकित. 22 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. येणारे 12 बॉल आणि 40ची आवश्यकता. 12 चेंडू 40. दोन जणांनी तर ओव्हर टाकलं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रहीम आलाय. रहीम आहे की करीम आहे यश? रहीम आलाय गोलंदाजी मार्क वरती. दोघं जुडवा आहे. बाबू खाली. रहीम आणि करीम हे दोन बंधू या टीम मध्ये पाहायला मिळतात. 12 बॉल 40. रहीमकडे चेंडू सोपवला गेलाय कर्णधाराने, परंतु पाहूया कशी गोलंदाजी करतोय. बॅटिंग करावी लागेल. सुरुवात तर चांगली केली होती रोहित सुतारने, परंतु तो बाद झाला आणि धावसंख्या अंकित देखील बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु धीरज पाटील याला देखील आपला दमखम दाखवावा लागेल. धीरज पाटील आणि अंकित कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 40. चला मॅचला सुरुवात व्हायला हवी. पहिलाच बॉल वेगाने टाकला. कटरचा वापर पाहायला मिळाला या बॉलवरती. विकेट किपरच्या हातामध्ये सैबू याच्या मागे चांगलं कामकाज. धीरज पाटील हा खेळाडू असा आहे की प्रत्येक सीझनला तो फायनलच्या टीम मध्ये पाहायला मिळायचा, परंतु आता या मॅच मध्ये जिंकेल तर फायनल गाठेल. पुढचा बॉल हा देखील वेगानं पुढे टाकला. समोर खेळा लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षकाने तो बॉल अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. दुहेरीसाठी पलटले. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 55. येणारे 10 बॉल मध्ये करायचे ते 38. 10 बॉल मधील 5 बॉल जर बाहेर मारले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. इन्फिनिनो टायटन संघाचं अंकित कदमकडे क्षमता आहे. 10 बॉल 38. चांगला बॉल. इथे मात्र जर पाहिलं तर बारासा बाहेर बॅटची कडा घेतली. विकेट किपर सैबूने चांगली कामगिरी यशांच्या मागे केली आणि कॅच पकडला. फलंदाज या ठिकाणी बाद होईल धीरज पाटील. रिंटू सिंग यांच्याकडून 500 रुपये आणि फिरोजभाई यांच्याकडून 500 रुपये. नंतर तुम्ही संपर्क करायचा आहे सैबू आणि ते कॅश प्राइस तुम्हीच घेऊन जायचं. नऊ बॉल 38ची आवश्यकता. 9 चेंडू 38 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर हार्दिक. चांगला बॉल आल्या फटकवला आहे. हा बॉल खेळला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. क्षेत्ररक्षक होता तो पाहत राहिला आणि बॉल 6 धावांसाठी हा षटकार. आठ बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. प्रदीप शिंदे सर 2 बॉल बाकी आहेत. प्रदीप शिंदे सर 1 बॉल बाकी आहे. यस. दोन बॉल बाकी आहेत. चला 2 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 8 बॉल मध्ये 30ची आवश्यकता आहे. डॉट आहे, त्यानंतर डबल आहे, त्यानंतर विकेट पडली, त्यानंतर शगा मारला यांनी आल्या आल्या ना.
या बॉलवरती देखील फटका, पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. आता बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती देखील हार्दिकच्या बॅटमधून चौकार येईल. धावांवरती पोहोचलाय संघ इन्फिनिनो टायटन्स. 10 धावांवरती हार्दिक करगुटकर. अंकित कदम 22 वरती खेळतोय. येणारे 7 बॉल 28. आता जर शेवटच्या बॉलवरती षटकार जर आला, सामना बनवू शकतो, धावा बनवू शकतात. 7 बॉल 28. आडव्या बॅटनं फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होतोय. हार्दिक करगुटकरच्या बॅटमधून आणखीन एक मोठा स्ट्रोक, लगातारचा तिसरा मोठा फटका, येतोय चौकार. सहा बॉल आणि 24 ची आवश्यकता. सहा बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 93 धावांचा पाठलाग करायचा. 69 बनवल्यात. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 24. आता गोलंदाजी मार्क वरती रहीमने अगोदर षटक टाकलं, आता करीम आलाय. रहीम करीम 2 बंधू या टीम मध्ये खेळत आहेत. काय वाटतं काय होणार? करीमाला गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 बॉल आणि 24 ची आवश्यकता. अंकित कदम स्ट्राईक एंड वरती आहे. हार्दिक करगुटकरने 14 केल्या 3 बॉल वरती. 2 चौकार एका षटकारांची बॅटिंग करतोय. परंतु अंकित हा बॉल कटरचा वापर पाहायला मिळाला. टप्पापर्यंत चेंडूने हलकसं वळण घेतलं, बाहेर निघाला चेंडू, डॉट बॉल. 5 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. शेवटचे 5 बॉल. एक वेगळी शैली करीमची पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फटका खेळाय. लॉंगॉन मध्ये एक सिंगल तिकडे मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाचे धावसंख्येत वाढ होते. 23 ची अजूनही आवश्यकता. 4 बॉल आणि 23. 4ही बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळायचे. इन्फिनिनो टायटन्स हा संघ, परंतु फायनलच्या दिशेने संघ जो मात्र पाहायला मिळतोय. फ्रोस्ट जायंट्स हा संघ विजयाच्या दिशेने जातोय. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 23. मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे, मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना. शिल्ड वॉरियर्सने टॉस जिंकले आणि फिल्डिंग घेतली आहे पुढच्या मॅच मध्ये. परंतु ही मॅच 4 बॉल महत्वाचे आहेत. हा फुल टॉस होता. समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु तिकडे त्याला उलकावणी दिली. एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि हा चौकार आला. तीन बॉल 19 ची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 19. हा फुल टॉस. पुन्हा एकदा त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आणखीन एक बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल. हा चौकार येईल.
बॉल मध्ये आता 15ची आवश्यकता. दोन बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. बॅटनं स्ट्रोक तर आलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हार्दिक करगुटकरच्या बॅट मधून हा येईल षटकार. आता सामना 1 बॉल आणि 9 धावांवरती आलाय. एक बॉल 9ची आवश्यकता. जर का खराब बॉल आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव. करीम वरती हल्ला चढवलाय. एखादा नो बॉल व्हाईट बॉल जर आला फिरोज भाई यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज करीमसाठी. जर करीमने नो बॉल टाकल्यावरती 1 बॉल 9. इथं मात्र व्हाईट बॉल आलाय. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. 1 बॉल 8. 85 झाल्यात. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 बॉल मध्ये 8 करायच्या. तिथून पुढं इन्फिरिनो टायटन्स या टीमला आणखीन एखादा खराब बॉल जर आला आणि त्याच्यावरती मोठा स्ट्रोक आला तर मॅचचं गणित पालटेल, मॅचचं चित्र पालटेल. 1 बॉल आणि 8. इथं फटका फसलाय. सामना जिंकला आणि इथं मात्र फायनल मध्ये संघ दाखल होतोय. फोर्ट टायटन्स हा संघ, फोर्ट जायंट्स हा संघ फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल आणि इन्फिनिनो टायटन्स इथेच मात्र त्यांना थांबावं लागेल. सहा बॉल इथं मात्र या मॅच मध्ये सर्वाधिक धावा इजूच्या बॅट मधून आल्या. 24 बॉल मध्ये 78 धावा, 6 चौकार आणि 7 षटकार. वादळी खेळी, विस्फोटक खेळी केली. इजू ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच.